नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमच्यासोबत माझी मी रुटीन शेअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर मला ना 2 ताईंना विचारले की मला कोमलताईचा नंबर भेटू शकतो का, त्याच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो का. तर कसं आहे माहिती का, नंबर तर माझ्याकडे पण द्यायचं नाहीये, त्याने नाही मला दिलेला आहे. पण तुम्ही त्याच्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता, ते तुमच्यासोबत बोलणार. असं नाही की ते कमेंटचं रिप्लाय देत नाही, लगेच रिप्लाय पण देतात. तुम्हाला जर तसं त्याला कॉन्टॅक्टमध्ये यायचं असेल तर ते येऊ शकतात, पण मी स्वतः तुम्हाला नाही सांगू शकत. मी फक्त तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव सांगू शकते बस. बाकी जे काय आहेत ना, म्हणजे नंबर माझ्याकडे पण नाही. खरं सांगते मी तुम्हाला, खोटं सांगत नाही. नंबर त्यानं मला सुद्धा दिलं नव्हतं का, तर अनोळखी माणसाला नंबर देणं खूप म्हणजे अवघड असतं आणि ह्या काळात तर खूप अवघड आहे. म्हणून त्यानं मला काही नंबर दिलं नाही आणि मी काय त्याच्याकडून नंबर मागितलं नाही. मला पण वाटलं त्याचं पण बरोबर आहे का, तर मी अनोळखी आहे. किती पण म्हटलं, आता आमची ओळख झाली आहे, भरपूर आम्ही बोलतोय, पण याच्या अगोदर आम्ही कधीच म्हणजे एवढं बोललो नाही. प्रत्यक्ष असं बघितलं नाही तर मग आपण कसं नंबर देणार, कसं कोणी मागणार, असं होऊन जातंय. त्याच्यापेक्षा ना मी कधीच त्याला असं फोर्स केलं नाही की तुमचं मला नंबर द्या म्हणून. आणि जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही त्याच्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता आणि त्याला बोलू शकता. ते तुम्हाला लगेच रिप्लाय देईन. त्या ताईला खूप म्हणजे दुसऱ्याची जाणीव आहे, लगेच ते सांगतात, एवढं तर मला माहिती आहे. आणि तुम्ही बोलायचंच असेल तर तेच ऑप्शन आहे, बाकीचं माझ्याकडे दुसरं काहीच मी करू शकत नाही का, तर दुसरं काही आहेच नाही. आणि राहिलं असतं तर लगेच मी तुम्हाला सांगितलं असतं. आणि भक्ती बाबरताई आहेत ना, ते पण खूप छान सांगतात. त्याचं पण बरेच वर्षानं चॅनल आहे, तर त्याच्यासोबत पण तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता. फक्त नंबर वगैरे मी तुम्हाला नाही देऊ शकत. तुम्ही डायरेक्ट आहे ना त्याच्याशी बोलू शकतात. म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट केली की लगेच ती रिप्लाय देणार तुम्हाला. बाकीचं मी तुमची दुसरी काही मदत करू शकत नाही का, तर त्या बाबतीत मी नाही काही सांगू शकत का, तर दुसऱ्याचं आहे. माझं जर स्वतःच राहिलं असतं ना, लगेच मी तुम्हाला सांगितलं असतं की इथून मी तुम्हाला बोलू शकते, इथून मी सगळं काही तुम्हाला सांगू शकते, असं असतं. पण मी दुसऱ्याच्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अजून मला एका ताईनं विचारलं होतं की तेल एरंडीचं कोणतं आहे ते आम्हाला रीलमध्ये दाखव, तर मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. तर अशी काही ती बॉटल येते ताई, त्याचं नाव एरंडीचं तेल पण आहे. मराठीमध्ये आपण एरंडीचं तेल म्हटलं तरी मेडिकलवाल्याला कळतं आणि कॅस्टर ऑइल पण म्हटलं तरी कळते, ते लगेच आपल्याला देतात. आणि बॉटल अशा प्रकारची येते, नेहमी मी वापरते. कंपनी चेंज येऊ शकते पण तेल चेंज होत नाही, तो सेमच असतोय. परत एका ताईची कमेंट होती की मी हा तेल रोज यूज करतेय, त्यानं माझे केस गळताय. तर कसं असतं माहिती का ताई, रोज आपल्याला हा तेल लावायचंच नाहीये. एक रात्री अगोदर जर आपण लावलंय तर दुसऱ्या दिवशी लगेच धुवून घ्यायचं. रात्री लावलं का सकाळी धुवून घ्यायचं. का तर त्याच्यामध्ये एरंडीचं तेल असतं, तो थिक असतो, खूप घट्ट असतोय आणि तो चांगला नाही एवढा आपण केसामध्ये ठेवायचं, आपल्या डोक्यात ठेवायचं. त्याच्यापेक्षा लवकर धुतलेलं चांगलं असतं आणि केस आपले अजिबात गळत नाही. तुम्ही रोज लावणार आणि 2-3 दिवस धुणार नाही, तसंच ठेवणार तर आपले केस गळणारच आहे. आपल्याला रोज लावायचंच नाहीये, फक्त रात्री लावायचं, सकाळी धुवून घ्यायचं. मी असंच करते, नेहमी तसं वापरते, म्हणून तुम्हाला तसं सांगतेय. रोज वापरायचं की नाही ते मला पण माहिती नव्हतं, पण मी पण एकदा लावून ठेवलं होतं. म्हणजे मला शेतातले कामं होते तर म्हटलं चला लावून घेते, लक्ष राहिलं नाही धुवायचं, तर माझे पण भरपूर केस गेले होते. त्याच्यापेक्षा रात्री लावायचं, सकाळी धुवून घ्यायचं, मग त्याच्यात एवढं काहीच अवघड नाहीये आणि आपल्याला जास्त ऑइली पण होत नाही. मी जास्त तेल लावलं की मला तसंच होतंय, पण अशा प्रकारेच मी लावतीये. तर रोज आपल्याला तेल लावायचं नाहीये. जास्तच तुमचे केस गळत असेल तर तुम्ही बंद पण करू शकता का, तर कोणाला सूट होतंय तर कोणाला होत नाही, पण मला होतंय म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि बरेचशा ताईंना असंच तेल यूज करतात. मला कमेंट पण भरपूर आले की आम्ही पण असंच वापरतो ताई म्हणून, आणि खूप खरंच फायदे असतात. आणि केसांना 2-2 फाटे असते, त्याला काय करायचं. तर कसं असतं माहिती का ताई, आपण जेव्हा तेल लावतोय ना, तर कसं लावायचं माहिती का, तेलला खालून जिथे आपले जे फाटे असतात ना, तिथं तेल लावायचं असं डिप करून, तर त्यानं पण आपले केसाचे फाटे जातात. म्हणजे मी कधीच केस कट करत नाही खालून, मी तशाच प्रकारे करते. खालून जर आपण तेल लावलं ना तर आपले केसाचे फाटे कमी होतात आणि ते एकदम म्हणजे व्यवस्थित होऊन जातात. आणि मेहंदी लावायची, मेहंदीनं पण भरपूर फाटे जातात. मी जास्त लावत नाही, जास्त करून म्हणजे मी मेहंदीनं 6 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात असं लावते. जास्त मेहंदी लावत नाही. नाहीतर तुमच्यासोबत तर मी डेली ब्लॉग शेअर करते, सॉरी, तर तुम्ही बघितलं असेल की मी मेहंदी 6 महिन्यातूनच लावते, जास्त लावत नाही. अंडे वगैरे टाकून लावले की आपले केसाचे फाटे कमी होतात. आणि तेल आपल्याला असंच लावायचं, खालून लावलं ना तरी हे फाटे असतात ना ते राहत नाही. माझ्या केसाला एक पण फाटा नाहीये. आता थोडेसे वाढले, म्हणजे थोडे फाटे आहेत, तर ते पण मी अशा प्रकारे तेल लावलं की ते लगेच जातात. आता तुम्ही म्हणणार ही बाई काही पण म्हणते, पण मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते, बाकीचं काहीच नाहीये.
तर चला आता मी पण माझी रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. सकाळ सकाळीच मी हा ब्लॉग शूट करायला घेतलंय आणि जे काही तुम्ही मला विचारलं होतं ना ते मला सांगायचं होतं. कमेंटमध्ये मी रिप्लाय केलं, पण त्याच्यामध्ये आपण एवढं स्पष्ट सांगू शकत नाही की किती वेळेस वापरायचं, कसं वापरायचं आणि म्हणजे तेल कसं लावायचं. मी कमेंटमध्ये रिप्लाय पण दिलं त्या ताईला की तसं लावू नका, म्हणजे तुम्ही लावणार आज आणि धुणार 4 दिवस नंतर तर केस गळणारच आहे. का तर मी एकच रात्र लावून ठेवते, दुसऱ्या दिवशी धुवून घेते, म्हणून मला सांगायचं गरजेचं वाटलं. का तर माझ्यामुळं कोणाला त्रास नकोय, का तर मी सांगितलं म्हणून त्यानं ट्राय केलं आणि त्याची केस जात असेल तर मी सांगायला म्हणजे मला असं वाटलं की लगेच सांगायला पाहिजे. का तर त्याला त्रास नकोय आणि कसं एका बाईला आपले केस किती प्रिय असतात मला सांगा. का तर आपल्याला असं वाटते की नाही लॉंग केस पाहिजे, चांगले पाहिजे, एकदम असे दाट व्हायला पाहिजे, सगळ्याला तसंच वाटतंय. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की रोज वापरू नका. तर चला आता खूप जास्त बडबड झालीये आणि आता मी पण कामाची सुरुवात करते. खूप मोठे माझे कामं पडले, तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी तुमच्यासोबत माझी रुटीन शेअर करणार आहे. तरी त्याने लगेच मी कपडे धुवायला घेतले. सगळ्याची अंघोळ वगैरे झाली होती आणि सुट्टीच्या दिवशीची रुटीन माझी वेगळी असते आणि रोजची वेगळी असते. का तर खूप चेंज होऊन जाते. स्वयंपाक लेट बनवते आणि पहिले दुसरे जे कामं असतात ना ते आवरून घेते. आता कपडे वगैरे म्हटलं धुवून टाकते आणि त्याच्यानंतर जेवण बनवेल. का आता दुपारचं जेवण करतात. 1-1:30 वाजता आमचं जेवण असते. मग एवढ्या लवकर बनवून पण काय फायदा नाही. त्याच्यापेक्षा दुसरे कामं सगळे मी आवरून घेते. तर पहिले कपडे धुवून टाकले. त्याच्यानंतर घरात मी एकदा झाडू मारलं होतं सकाळचं. परत कचरा होतोच आपल्या. तर म्हटलं चला घर पण क्लीन करून घेते. तर इथं मी झाडू मारायला घेतले आणि माझा भाऊ पण आला होता, म्हणजे माझ्या काकाचा मुलगा आला होता आमच्याकडे. त्याला थोडंसं काम होतं याच्याकडे म्हणून आला होता. तर त्याचं तेच चालू होतं. आता मला स्वयंपाक करायचं होतं, थोडंसं बाहेर पण जायचं आहे. म्हणजे आम्ही कुठं जाणार आहे पुढे तुम्हाला मी दाखवतेच, जास्त काही विशेष नाही आहे. नेहमी माझं तेच चालतंय खरंच सांगू तर. तर असो इथे सगळ्या घरात झाडू मारलं आणि त्याच्यानंतर आहे ना आता स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची होती मला पटकन. का तर नको आहे जास्त उशीर व्हायला. तर नेहमी मी तुम्हाला ना उठल्याबरोबरपासून ना माझी रुटीन शेअर करते. पण आज ना मधली क्लिप घेतली नाही. का आता थोडंसं चेंज वाटायला पाहिजे व्हिडिओमध्ये म्हणून मी थोडंसं चेंज करते. तरी ते ना कणिक मळून ठेवलं होतं मी आणि त्याच्यानंतर मला आता चपात्यासुद्धा बनवून घ्यायच्या होत्या. पण म्हटलं भाजी टाकून देते. भाजी अगोदर टाकली आहे की मग चपात्या झाल्या की सगळं गरमच जेवता येते. नाहीतर मग भाजी नंतर केली का असं होऊन जाते, चपात्या आपल्याला थंडगार होतात. तरी ते लगेच चपात्यासुद्धा एका साईडला बनवत होते आणि भाजीसुद्धा मी टाकून दिली होती. आता माझं नेहमी भाजीमध्ये तेच चालतंय, तुरीचे सोलेच मी करते. का तर थोडे वेगळ्या पद्धतीनं माझं चाललंय. का तर म्हणजे आहे शेतात म्हणून आपल्याला भेटते तर खाऊन घ्यायचं. नंतर तर आपल्या रोजच्या भाज्याच आहे तेच आपल्याला खायचे असतात. तर आज ना मी लाल मसाल्यामध्ये केले होते, म्हणजे मसाले टाकून केले होते. नेहमी मी हिरवी मिरचीमध्येच करते. तर जेवण बनवून झालं आणि त्यालाही जेवायला वाढलं. म्हटलं तुम्ही जेवून घ्या, का तर राजवीरचं स्कूलचं पण टायमिंग होऊन जातंय आणि जे माझा काकाचा मुलगा आला होता त्यालासुद्धा जायचं होतं. म्हटलं चला तुम्हाला वाढून देते आणि त्याच्यानंतर मी जेवण करणार. का तर मी त्याच्यासोबत बसले नव्हते आणि एकटी जेवण करायला बोलले की मला जात नाही. नंतर ते बोलत होते की सोबत जेवून घे, पण माझे कामं भरपूर बाकी होते आणि कामं राहिले तर मला जेवण जात नाही. तर म्हटलं चला ते जेवण करताय तोपर्यंत दुसरे कामं आवरून घेते. झाडाला पाणी घालायचं होतं, खूप जाम ते असे वाळले होते, म्हणजे रोज त्याला पाणी लागते. मी कुंड्या जे घेतलेल्या आहे खूप छोट्या झाल्यात, मोठ्या पाहिजे होत्या थोड्याशा, पण तिथं बसत नाही, जागा खूप छोटी आहेत आणि कुठं ठेवायचं म्हणून मी छोट्याच कुंड्या घेतल्या होत्या. पण त्याच्यामध्ये पाणीच बसत नाही, खूप कमी पाणी बसतोय आणि मग लगेच ते वाळून जातात. एक दिवस जर पाणी नाही घातलं तर ते वेगळेच होतात. तर सगळ्या झाडाला एक एक करून पाणी घातलंय आणि खरंच कसं तरी ते झालंय. त्याला काय टाकायचं ते नक्कीच मला सांगा. एवढी काही आयडिया नाही मला की झाडाला काय टाकायचं म्हणून. ते थोडेसे असे सुकल्यासारखे झाले. पाणी जरी घातलंय तरी म्हणजे पहिल्यासारखे राहिलेच नाही. पहिले एवढं भारी वाटायचं ना माझ्या बाल्कनीमध्ये, खरंच एकच नंबर वाटायचं. पण आता ते एवढे व्यवस्थित राहिलेच नाही. तर काय दुसरं असेल ना तर नक्कीच मला सांगा, मी ते करण्याचा प्रयत्न करेल. तर इथं झाडाला पाणी घातलं. त्याच्यानंतर माझ्या बाळाचं टायमिंग झालं होतं. बाळा नाही, राजवीरचं टायमिंग झालं होतं, सॉरी. परत म्हणणार झोक्यात आहे का बाळ? तर इथे ना त्याचे पप्पा त्याला सोडणार होते म्हणून तो खूप खुश असतो. का तर त्याला गाडीवर जाता येते आणि माझ्यासोबत गेलाय की पायी जावं लागते. आम्ही ऑटोनं पण जातोय तसं काही नाही, पण ऑटो खूप जाम लांब असतो इथून. मग तिथपर्यंत जाण्यापेक्षा शाळा जवळ पडते असं वाटतं मला, म्हणून आहे ना मी पायीच जाते. तर इथे ना त्याचं आवरून सुद्धा झालं होतं. नॅपकिनच त्याला द्यायची होती ते दिली आणि आता त्यालाही सुद्धा निघायचं होतं. गाडीवर गेले की थोडेसे ते उशिरा जातात आणि मला पायी जायचं राहिलं ना तर लवकर जावं लागते. का तर पायी खूप लांब पडतंय आणि गाडीवर काय 2 मिनिटात ते तिथे
इथे जात आहे. तर तेही त्याला सोडून आले आणि त्याच्यानंतर आता आम्हाला बाहेर जायचं होतं. थोडंसं मला काम होतं, दवाखान्यातच जायचं होतं म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो. तर सगळे आता काम आवरलेच होते. तर सगळं आवरून झालंय, जेवण झालेत, राजवीर गेलाय स्कूलमध्ये आणि आता मलाच फक्त ड्रेस चेंज करायचंय. का आता स्वयंपाक करताना खूप जास्त असे शिंतोडे आपल्या अंगावर उडतात, ते खराब झालंय म्हणून चेंज करायचंय आणि निघायचंय आम्हाला. आता डॉक्टर काय म्हणतात पुढे तुम्हाला मी सांगेलच. तर पटकन इथे ना मी लगेच कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं. तर डॉक्टरकडेच मला जायचं आहे. तर माझं आवरून तर झालंच होतं. आता राजवीरच्या पप्पाचं राहिलं होतं, तेच आवरत होते आणि थंडी खूप जाम पडते. तर असं वाटते की स्कार्फ सोडूच नाही, असंच बांधून ठेवायला पाहिजे घरात पण. का तर मला थंडी अजिबात सहन होत नाही. लगेच मी बिमार पडते. कुठं पण जाऊ द्या किंवा घरात पण असू द्या, मला थंडी जमतच नाही. मी पायात शूज घालते. तर मला एका ताईनं बोलले होते की हे काय प्रकार आहे बाई असं, आता घरात कोण शूज घालते? तर चप्पल वगैरे सगळे यूज करतात. मला माहिती आहे, पण कसं आहे माहिती का, खर्च करण्यापेक्षा आपल्या घरात जर वस्तू आहे, तर मग कशाला उगाच खर्च करत बसायचं. माझ्याकडे होता शूजचा जोड आहे, चप्पल नव्हती, तर तेच मी यूज करते घरात. म्हणून मी ते घालते दुसरं काहीच नाही. नाहीतर मला माहिती आहे चप्पल पण यूज करतात. पण पायाला थंड लागते म्हणून करते. नाहीतर घर आपलं एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये तसं काहीच चालत नाही. सॉक्स वगैरे आपण घालतोय, पण नेहमी असे पाय ओले होतात ना आपले पाय, तर ते चांगलंच वाटत नाही आणि गिजगिज होते. त्याच्यापेक्षा न घातलेलं पुरवडतं. तर इथे हॉस्पिटलमध्ये आलोय आणि आम्ही 12:30 पासून तर संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत आमचं काम तिथे झालं. म्हणजे खूप जास्त वेळ आम्हाला लागले आणि त्याच्यानंतर रिटर्न आम्ही निघालोय. तर घरी आलो, सगळ्यासाठी चहा ठेवला अगोदर आणि आता स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. पहिले तर चहा लागते आम्हाला, का तर बाहेरून आल्यावर मला बऱ्याचशा ताई असं बोलतात की चहा सोडून देताई, चांगलं नसतं. सकाळी उठल्याबरोबर चहा नाही प्यायचं, शरीरासाठी चांगलं नाही आहे. पण ती एक सवय असते आणि कोणतीही सवय आपल्याला जर लागली तर एवढ्या लवकर आपली मोडत नाही. म्हणून तसंच माझ्यासोबत होतं. बरेच वेळेस मी विचार करते की आता चहा घ्यायचं नाही, पण जमत नाही. घरी आल्यावर लगेच चहा पाहिजे, नाही तर जाम असं डोकं दुखायला लागते आणि कसं तरी होते मला. म्हणून मी सकाळी संध्याकाळी 2 टाईम चहा घेतेच. तर असो इथे बटाटे उकडून घेतले, त्याच्यानंतर लगेच कणिकसुद्धा मळलं आणि माझ्या मम्मीचं कॉल चालू होतं. त्याच्यासोबत माझी गप्पासुद्धा चालू होती. म्हणजे असं झालं, तसं झालं, हे सांगितलं डॉक्टरनं, ते सांगितलं. दिवसभरची बडबड मी करत असते. का तर एक आईसोबतच आपण सगळं काही शेअर करतोय आणि माझी मम्मी सगळं काही आपल्याला विचारते ना, तर मी सगळं सांगत बसते आणि तेच माझं इथं चालू होतं. तर इथं कणिकसुद्धा माझं मळून झालं होतं. म्हटलं चला आता लगेच बनवून घेते. आता माझ्या बाळाला बरेच दिवसानं पुरी भाजी खायची होती, तर त्याला आहे ना पुरीसोबत आहे ना चण्याचीच भाजी खायची होती. चणे, हरभरी जे आपण ते म्हणतोय ते. पण मला रात्रीचं ते काही भेटलं नाही म्हणून मी बटाट्याचीच भाजी करणार होते. उकडून जर बटाट्याची भाजी केली त्याच्यासोबत पण पुरी खूप छान लागते. लग्नात असते आमच्याकडं जास्त करून तसंच काहीतरी बनवतात आणि मी पण तशीच भाजी करते. तर म्हटलं चला अगोदर पुऱ्या बनवून घेते आणि मी अशाच पद्धतीने पुऱ्या बनवते बरं का. म्हणजे असं आपण डायरेक्ट लाटून पण बनवू शकतो, पण ते जाड होतात किंवा मोठी होऊन जाते, ते मला जमत नाही. म्हणून मी वाटीच्या मदतीनेच करते. एक मोठी चपाती लाटून घेते आणि अशा पद्धतीने काढते. मला माहिती आहे उशीर लागतो, खूप उशीर लागते. का तर ते छोटे-छोटे असतात, पातळ असतात त्याच्यामुळं. पण खायला चांगलं लागत असेल तर वेळ गेलेलं चालतंय ना आपल्याला. म्हणून मी थोडंसं का उशिरा होईना, पण अशाच पद्धतीनं करते. तर सगळ्या पुऱ्या ना इथं लाटून घेतल्या अगोदर. का तर एकदम तेल तापल्यावर आपल्याला सगळं काही जमत नाही. तर लाटून तर झाल्या होत्या. म्हटलं चला आता सगळे तळून घेते. तर जास्त काही आपल्याला लागणार नव्हते. जेवढे लागते तेवढे मी ते लाटून घेतले होते आणि राजवीरच्या पप्पाचं कसं आहे, त्याला ऑइली काहीच चालत नाही. तेलकट ते खातच नाही. त्याला ना फक्त भाजी आणि चपाती पाहिजे असते. म्हणून मी इतक्या दिवसानं राजवीरला पण टाळत होते. आज बनवू बाळा, उद्या बनवू असं त्याचं चालू होतं. पण म्हटलं जाऊ द्या, लेकरू मागतोय तर आपण बनवून द्यायलाच पाहिजे. आजच्या दिवस त्याला चपाती वेगळं बनवावं लागेल मला आणि अजून मला चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या. का आता ते खात नाही. ज्याला आवडत नाही ते कधीच खात नाही. पोटभर जेवण नाहीच केलं तर मला जमत नाही. असं वाटतं की दोघं बाप लेकाचं पोट भरून जेवण झालं पाहिजे. तेव्हाच माझ्या मनाला पण चांगलं वाटते. का तर म्हणजे कसं आहे माहिती का, आपण काही पण खाऊन घेऊ शकतो. बायकाचं असं असतं. पण माणसाचं कसं आहे, व्यवस्थित जेवण राहिलं तर ते पोटभर जेवतात, नाही तर जेवत नाही. आमच्या घरी तर तसंच आहे. चांगलं भेटलं तर खाणार, नाही तर नाही खायचं. तर इथे ना एक-एक करून सगळे आता पुऱ्या म्हणजे तळून झाल्या होत्या. भाजीला फोडणी द्यायची राहिली होती. खूप मोठे भांडेसुद्धा माझे बाकी होते आणि उशीर खूप झाला होता. का तर 5 वाजता मी हॉस्पिटलमधून निघाले होते. तिथून आल्यावर चहा केलं, थोडंसं बसलोय आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले होते. 8 वाजले होते आणि त्याच्यानंतर आता
तळते तेव्हा मला 10 वाजायला आले होते. का तर म्हणजे सगळे कामं करायला आपल्याला दाखवायला काहीच वाटत नाही. 2 मिनिटात आपण दाखवते. पण सगळे कामं आवरायला उशीरच होतंय. आपल्याला झाडू मारणं, संध्याकाळची देवपूजा करणं. ते तर सध्या देवपूजा माझ्याकडे नाही आहे. का तर मी तुम्हाला पहिले पण बोलले, की मला सुतक आहे आणि आम्हाला 9-10 दिवस चालत नाही. असंच आम्हाला आता काढायचं आहे. किती उपवास आहे. सगळं काही असून पण मी काहीच करू शकत नाही असं झालंय आणि दुसऱ्याच्या हातानं पण आपण करू शकत नाही. का तर आपल्याला सुतक असतं. आपलंच पाणी, आपलंच सामान सगळं काही असतं. मग आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. दुसऱ्याच्या हातानं पण आपली पूजा नाही होऊ शकत. म्हणून आहे ना म्हटलं जाऊ द्या, जसं आहे तसं आता 10 दिवस आपल्याला काढायचेच आहे. का आता पहिल्यापासून परंपरा आहे तर आपल्याला ते फॉलो करावंच लागते. तर एक-एक करून सगळ्या आता पुऱ्या तळून झाल्या होत्या. भाजीसुद्धा मी बनवून घेतली होती. भाजी काय सिंपलच बनवली होती आणि ग्रेव्हीमध्ये मी बनवते. खरंच खूप छान लागते पुरीसोबत. का आता आंबट भाजी राहिली तेव्हा जातीये. आता फक्त आम्हाला जेवण करायचं होतं आणि भांडी जे राहिले होते ना, ते पण मी घासून घेतले. सगळ्या क्लिप मी घेतले नाही. का तर रोज-रोज काय दाखवायचं ते भांडेच आणि आपले जे स्वयंपाक करायचं असतं तेच मी तुम्हाला नेहमी दाखवते. तर भाजी उकळी फुटेपर्यंत म्हटलं चला जे काही सामान पुढं न्यायचं होतं ते सुद्धा नेऊन ठेवले. तर जे काही मला पुढे न्यायचं होतं सगळं सामान मी नेऊन ठेवलंय आणि आज आम्ही मोठं भांडंच घेतलंय पाण्याचं. का तर सारखं उठावं लागते 4-4 वेळेस म्हणून म्हटलं चला तेच घेतेय. आणि आम्ही कधीच किचनमध्ये जेवत नाही, हॉलमध्येच जेवतो. आम्हाला तशीच सवय पहिल्यापासून. टीव्ही बघूनच जेवण आम्हाला जाते सगळ्याला आणि सगळ्याची ताटं इथं लावून घेतली. राजवीरला थंडी वाजत होती म्हणून त्याचं म्हणणं होतं, की मी बेडवर जेवतो. पण सवय कशी असते, आपण मुलाला सवय नाही लावली तर ते कधीच ऐकणार नाही. म्हणून त्याला खालीच बस असं म्हणत होतो आम्ही. नंतर तोही जेवायला बसलाय. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच काहीतरी मी नवीन घेऊन येईल. तर चला बाय.